कसे आहात सगळे? कसलीही पूर्वतयारी न करता निघालोय गावाकडे म्हणजे माझ्या माहेरी जायचा प्लॅन तर काही नव्हता. प्लॅन जो होता तो पहिले केलेला आम्ही तो कॅन्सल केला होता. नेमकं काही दिवसा अगोदरच आम्ही सूर्यांच्या जाऊळला गेलो होतो, त्यामुळे ना आम्ही म्हणजे असं ठरलेलं नव्हतं की आम्हाला गावी पण जायचं आहे, असं फिक्स नव्हतं. पण वेळेवरच प्लॅन केला आणि आलो आहोत तर निमित्त पण खासच आहे. जसं की तुम्हाला मी जाऊळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जाऊळ दिल्यानंतर देवाचं जे मूळ ठिकाण आहे म्हणजेच घरीसुद्धा आम्हाला तोच प्रोग्राम करावा लागतो आणि तसंही दर 1 वर्षानंतर म्हणजेच 1 वर्ष गॅप ठेवून माझ्या माहेरी हा प्रोग्राम असतोच. फरक इतकाच असतो की जे म्हणजे वाड्यातले जी लोकं आहेत त्यांच्याकडे तर हा प्रोग्राम 1 वर्षानंतर असतोच, पण ज्यांच्या घरी जाऊळ आहे त्यांच्याकडे ना थोडा मोठा प्रोग्राम केला जातो. सो त्यासाठीच आम्ही आलो आहोत आणि आल्या मला असं व्हिडिओ वगैरे शूट करायला काही जमलं नाही. आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर ही पूजा वगैरे जी आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि मी तुम्हाला माझं माहेरचं घर दाखवते. हे आमचं देवघर आहे जिथे आता पूजा म्हणजे सुरू आहे आणि हे माझं माहेरचं घर आहे आणि माझी मावशी वगैरे ज्या आहे 2 त्यासुद्धा आलेल्या आहे, त्या मी तुम्हाला पुढे दाखवेल. आणि ही माझी एक मोठी मावशी आहे ती आहे आणि हे आमचं देवघर आहे. आणि येथे ना असे पूर्ण वाड्यातली जी लोकं आहेत म्हणजेच माझे काका बाबा सगळे जे आहेत जे कझन्स आहेत ते सुद्धा सगळे येतात आणि येथे पूजा केली जाते. प्रत्येकाच्या घरात तर देवघरं असतोच, पण असे जे म्हणजे एक स्पेसिफिक आमचं देव जे आहे जे कुलदैवत आहे त्यांच्यासाठी ना अशी रूम केलेली आहे. त्या रूममध्येच हे देव जे आहे ते ठेवलेले असतात आणि ते सगळ्यांनी येऊन पूजा करतात. आणि दर शुक्रवारी तसंही त्यांच्याकडे पूजा होतेच, पण असं 1 वर्षानंतर ना एकदम मोठी पूजा असते ती केली जाते. आणि येथे ना सगळेच आता जमलेले आहेत. माझी मोठी आई, आजी आणि काकू सगळ्याच आहेत बघा. आणि आई बसलेली आहे तिथे पुजारी म्हणून. देव धुतल्यानंतर ना जे पाणी असतं देव धुतलेलं तेच पाणी हे एक घोट घेतात. आज ना मी तुम्हाला पूर्ण प्रथा जी आहे आमच्याकडे जे करतात ते सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो आपण शेवटपर्यंत बघा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि असंच वाड्यातली जी प्रत्येक घरं आहे त्यांच्या घरातून प्रत्येकाच्या घरातून म्हणजेच प्रसाद जो आहे तो बनवला जातो आणि प्रत्येकांचा प्रसाद जो आहे तो येथे आणला जातो आणि सगळ्यांचा जो प्रसाद आहे थोडं करून सगळ्यांचं एका प्लेटमध्ये घातलं जातं आणि तो व्यवस्थित सगळं मिक्स करून त्याचे जे गोल लाडू असतात ते लाडू केले जातात. आणि तेच लाडू जे आहे ते येथे ठेवले जातात. पहिले जे आहे ती देवीची पूजा होते आणि नंतर जे देव आहे आमचे त्यांची पूजा केली जाते. तर आत्ता जी आहे ती देवीची पूजा सुरू आहे आणि येथे ना सगळे आलेले आहेत. सगळ्यांना बघून मला खूप बरं वाटलं, कारण मला बरेच दिवस झाले म्हणजे जवळजवळ 1 वर्ष तरी झाला असेल मला येथे येऊन. आणि आल्यानंतर माझं असं काही होत नाही की दुसरीकडे जायचं आणि दुसऱ्यांना भेटायचं, तसं काही होत नाही. आल्यावर मी घरातच असते, त्यामुळे ना असं सगळ्यांना बघून येथे आत्ता तरी मला खूप बरं वाटतं आहे. आणि हे जे घर आहे ना आमचं तसंच असं 3 घरं आहेत, सगळ्यांची सारखी घरं आहेत. मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे तो कधीतरी शेअर करेल. आणि अजून प्रसाद वगैरे जो आहे तो येतच आहे. यांना ना थोडा उशीर झालेला आहे. माझी मोठी आई आहे ती आणि हा आमचं पिल्लू थोडं चिडचिड करतोय, कारण सगळ्यांना बघून ना इतके जास्त लोक एक सोबत बघितले की मुलं थोडी चिडचिड करतातच. तिकडे पूजा सुरू आहे आणि यांचं जे आहे ते जेवण वगैरे जे बनवायचं आहे ते सुरू आहे. तर भाकरी बनवते, पण हिला ना अजून भाकरी बनवायला जमत नाही. तर आत्ता माझी मावशी जी आहे ती तिला शिकवते की असं बनवायचं तसं करायचं, कारण सुरुवातीच्या दिवसांमध्ये ना कोणालाच जमत नाही, मला सुद्धा नव्हती जमत. पण आत्ता म्हणजे करता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जमायला लागतात. तसंच हिला सुद्धा जमत नाही आहे आणि थोड्या दिवसानंतर तिलाही जमायला लागेल. त्यात काही इतकं मोठी गोष्ट नाही आहे की भाकरी बनवायची. आणि आत्ता मावशी जी आहे ती तिला सांगते की व्यवस्थित कसं करायचं, कशी भाकरी जी आहे ती फिरवायची. आणि हा आमचा टकलू शेठ, त्याची केस थोडी यायला लागली आहेत. आपण बघा मस्त छान दिसतोय, क्यूट आहे तो एकदम. खेळता ना त्याला आता कुत्रा दिसला आहे, त्याच्या मागे त्याला पळायचं आहे, त्याला पकडायचं आहे. पण आपल्याला अशी भीती असते ना त्याला चावला वगैरे कुत्रा तर मग काय, त्यामुळे ना त्याच्या मागे आपल्याला फिरावं लागतं. आणि इथे ना पायऱ्या अशा वर खाली आहे, त्यामुळे असं फिर होते त्याच्या मागे. आणि ही पूजा जी आहे ती अजूनपर्यंत सुरूच आहे. तर पूजा आता म्हणजे होईलच बघा आपण. तर ही देवीची पूजा आहे ती सुद्धा आता झालेली आहे. आणि आता देव जे आहे ते उजळून जे आणतात ना आपण, म्हणजे देव सोनारकडे नेतात आणि त्यांना उजळून आणतात, तसं आणलेलं आहे. तर ते आता आम्हाला घरात घ्यावं लागेल, म्हणजेच त्यात जे देवघर आहे तेथे. आणि तेथे घेतल्यानंतर त्या देवाची सुद्धा आम्हाला पूजा करावी लागेल.
तर पहिले ना अशा प्रकारे बाहेरच पूजा केली जाते व्यवस्थित, असं पाय वगैरे धुवून. आणि हे माझे काका आहेत, त्यांनी आणलेलं आहे, तर त्यांची पहिली पूजा केली जाते, नंतर देवाची पूजा केली जाते. तर अशाच प्रकारे वाड्यातल्या जितक्या बाया आहेत त्यासुद्धा परत आलेल्या आहे आणि आता सगळ्यांनी म्हणजे सगळे पूजा करतील आणि नंतर गाणं बोलत ते देवा म्हणजे जिथपर्यंत घर आहे देवघर तिथपर्यंत घेऊन जातील आणि तिथेसुद्धा व्यवस्थित मांडणी करतील आणि मांडणी केल्यानंतर त्याची जी पूजा वगैरे आहे ती केली जाईल. पहिली जी पूजा मांडलेली होती आणि जे लाडू वगैरे बनवलेले होते प्रत्येकांच्या घरचे, जे शिरा वगैरे आणून ते लाडू जे बनवलेले होते, ते जे लाडू आहेत ते म्हणजे ज्यांच्या घरी नवीन नवरी जी असते ना त्यांच्याकडे दिले जातात, किंवा नवरी नसेल तर आई आणि काकू वगैरे ज्या आहेत त्याच खाऊन घेतात. कारण असं नवरी असेलच प्रत्येक वेळेस असं नसतं, त्यामुळे ना त्या त्यांच्या पदरमध्ये ते घेतात आणि त्या खाऊन घेतात. तर आता ना ही दुसरी पूजाविधी जी आहे ती सुरू केलेली आहे. तर त्यांची मांडणी जी आहे ती आता मांडणी करतील आणि नंतर पूजा जी आहे दुसरी ती स्टार्ट होईल. काही रूढी परंपरा ना ज्या आपल्या पहिल्यापासून सुरू आहे त्या चालू ठेवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. पण आता असं वाटायला लागलं आहे ना की ही कदाचित आईबाबांची जी पिढी आहे ती शेवटची पिढी असेल. कारण यापुढे कुणी असं म्हणजे गावाकडे जास्त राहत नाही, ते कामानिमित्त किंवा त्यांच्या जॉब निमित्त ना शहराकडे गेलेले असतात, त्यामुळे ते येऊन करतील हा मोठा प्रश्न आहे. पण त्यांना शक्यतो जितकं म्हणजे जमायला पाहिजेच असं आहे. कारण अशा परंपरा ज्या आहे आपण पुढे चालू तेव्हा त्या चालू राहणार नाही, तर त्या तशाच जातील, म्हणजे विस्मरणात जातील. तर दुपारचं जेवण वगैरे तर झालेलं आहे. तर ही आता संध्याकाळची तयारी जी आहे ती सुरू आहे आणि आचारी बोलवलेला आहे भाजी वगैरे बनवण्यासाठी, कारण स्वयंपाक जो आहे तो बऱ्याच लोकांचा आहे. त्यामुळे खूपच छान भाजीचा वास येतोय आणि तसंही मसाली भाजी बनते. आणि बघा आपण भाजी किती छान दिसते, म्हणजे अजून मसाला जो आहे तो होतोय. इथे यायचा ना तसा काही विचार नव्हता, पण आल्यानंतर असं वाटतंय ना की आता 2-4 दिवस राहावं, कारण आता फ्रायडे आहे आणि सॅटर्डे संडे पुढे सुट्टी असणार आहे. त्यामुळे बघूया 2-3 दिवस राहू आणि नंतर जाऊ. बघू म्हणजे मी तुम्हाला सांगेलच पुढे काय आहे ते. सकाळी बायांची पूजा जी आहे ती झालेली होती आणि आता सगळे माणसं जे आहे ते आलेले आहे आणि त्यांची पूजा जी आहे ती सुरू आहे. कारण सकाळी ना सगळे माणसं जे आहे त्यांच्या कामात असतात, त्यांना वेळ नसतो, त्यामुळे ते संध्याकाळी येतात आणि नैवेद्य वगैरे देतात. तर हा जो आहे माझा भाऊ आहे तो सगळ्यांचं नैवेद्य वगैरे जे आहे तो देतोय आणि हा माझ्या काकांचा मुलगा आहे तो नारळ वगैरे जे आहे ते सगळ्यांचं फोडून देतोय. आणि जेवण वगैरे झालं आमचं आणि जेवण झाल्यानंतर आता सगळे बसलेलो आहोत. या दिवसाचीच तर आपण कशी आतुरतेने वाट बघत असतो की आपण सगळे कधी भेटू आणि कधी अशा प्रकारे मीटिंग जी आहे ती होईल आपली. तर इथे ना आता सगळेच आम्ही म्हणजे माझी आत्या, मावशी, वहिनीची आई आणि हा माझा पिल्लू आता सगळे बसू आणि अगदी आम्हाला 2 तरी वाजतील गप्पा मारायला. कारण भरपूर दिवसानंतर सगळे एकत्र जमल्यानंतर वेळ जो आहे तो कसा निघून जातो हे कळत सुद्धा नाही. आणि अगदी 12 किंवा 12:30 झाल्यानंतर ना आम्ही चहा वगैरे घेतो आणि परत बसतो. तर असा ना हा रात्रीचा प्रोग्राम असणार आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.